अयोध्येतल्या राम मंदिरामुळे माझा पराभव झाला असं शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितलं आणि त्यानंतर चर्चांना उधाण आलं। माझ्या पराभवामध्ये खरं तर फक्त माझाच दोष आहे, त्यात दुसऱ्या कोणाचा दोष नाही असं म्हणणारे हे माजी खासदार त्यांनी त्यांचं वक्तव्य बदलल्यामुळे पुन्हा एकदा चर्चा सुरू झाल्या। शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये खरंच रावणाला मानणारे लोक आहेत का, अशी संघटना आहे का आणि ते दुखावले गेले होते म्हणून सदाशिव लोखंडे यांचा पराभव झालाय का, हे सगळं आपण या व्हिडिओमधून आज जाणून घेऊयात। नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक। लोकसभा निवडणूक ही नुकतीच पार पडली। गेल्या अनेक महिन्यांपासून याबद्दल बोललं जात आहे। आपण जर शिर्डी लोकसभा मतदारसंघात बघितलं तर इथे शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढाई आपल्याला बघायला मिळाली। महाराष्ट्रात एकूण 13 ठिकाणी अशी लढत होती आणि त्यात शिर्डी हा देखील एक मतदारसंघ होता। इथे जर आपण बघितलं तर शिवसेनेकडून सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी देण्यात आली होती, तर शिवसेना उबाठाकडून भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी देण्यात आली होती। आपण जर बघितलं तर भाऊसाहेब वाकचौरे यांनी साधारण 50,000 मताधिक्यानं सदाशिव लोखंडे यांचा पराभव केला। 2008 मध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघ तयार झाला। 2009 मध्ये भाऊसाहेब वाकचौरे हे तिकडनं खासदार म्हणून निवडून आले। त्यानंतर 2014 आणि 2019 मध्ये मात्र सदाशिव लोखंडे हे तिथनं खासदार म्हणून निवडून आलेले होते। मात्र यावेळी या दोघांमध्ये पुन्हा एकदा आपल्याला रंगत बघायला मिळाली आणि त्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं भाऊसाहेब वाकचौरे यांना तिकीट देण्यात आलं आणि त्यांनी सदाशिव लोखंडे यांचा पराभव केला। आपण जर बघितलं तर शिर्डी लोकसभा मतदारसंघातले जे 2 विधानसभा मतदारसंघ आहेत, अकोले आणि संगमनेर, इथे आपल्याला आदिवासी समाज बघायला मिळतो। भाऊसाहेब वाकचौरे यांना अकोले आणि संगमनेर या दोन्ही ठिकाणांहून जास्त लीड मिळालेलं होतं आणि ते लीड तोडणं हे सदाशिव लोखंडेंना काहीसं नंतर अवघड गेलं। आपण नक्की त्यांना किती मतं मिळाली होती हे ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात। अकोले विधानसभा मतदारसंघ जर बघितला तर तिकडनं भाऊसाहेब वाकचौरे यांना 93,025 इतकी मतं मिळालेली होती, तर सदाशिव लोखंडे यांना 38,646 इतकी मतं अकोले या विधानसभा मतदारसंघातनं मिळालेली होती। त्याच्यानंतर आपण जर संगमनेर बघितला, संगमनेर मधला काही भाग जो आहे तिथं आपल्याला आदिवासी समाज बघायला मिळतो। तिथं आपण जर बघितलं तर तिथेही भाऊसाहेब वाकचौरे यांनाच लीड मिळालेली होती। तिथे त्यांना 97,561 इतकी मतं मिळालेली होती, तर सदाशिव लोखंडे यांना 66,988 इतकी मतं मिळालेली होती। आपण जर बघितलं तर इथे भाऊसाहेब वाकचौरे यांना लीड मिळालेला होता, त्याच्यामुळे त्यांनी जे हे वक्तव्य केलेलं होतं की आदिवासी समाज जे रावणाला मानतात, जी रावण संघटना आहे त्या संघटनेकडून त्यांचा थोडासा रोष होता। राम मंदिर झाल्यामुळे त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या आणि त्याच्यामुळे मला कमी मतं मिळाली, हे कुठेतरी खरं असू शकतं का, असं देखील आपण या सगळ्यातनं बघू शकतो। ही आकडेवारी आपण जर बघितली, राम मंदिरामुळे माझा पराभव झाला, त्यांच्या या वक्तव्यामुळे खरं तर प्रचंड चर्चा झाली आणि त्यानंतर त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेत मीडियाशी संवाद साधला आणि त्यात त्यांनी त्यांची भूमिका जी होती ती बदलली आणि थोडीफार सावरासावर करायचा प्रयत्न केला। त्यावेळी ते काय म्हणाले तेही आपण बघूयात। मंदिरामुळे माझा पराभव झाला हे खोटं आहे। माझा पराभव अनेक कारणांमुळे झाला। अकोले तालुक्यात रावण संघटनेनं राम मंदिराला विरोध केला होता। रामाच्या भक्तांनी मला मतदान केलंय। काही संघटना विरोधात गेल्यानं रावण संघटनेमुळे मला फटका बसला, हे मात्र खरंय। रावण संघटना खरंच आहेत का, असा जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर हो, रावण संघटना खरंच आहेत। आदिवासी समाजात रावणाची पूजा केली जाते, आराधना केली जाते। आपण जसं इतर देवदेवतांची पूजा करतो तशीच पूजा इथं रावणाची केली जाते आदिवासी समाजामध्ये। अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी गेल्याच वर्षी अकोल्यातील सांगोळा गावाला भेट दिलेली होती आणि तिथे जर आपण बघितलं तर त्यांनी रावणाच्या मंदिराच्या बांधणीसाठी, बांधकामासाठी म्हणून त्यांच्या आमदार निधीतनं 20 लाख रुपये दिले होते। तिथं त्यांनी जाऊन भूमिपूजनही केलेलं होतं। रावण मंदिराचं जे सभागृह आहे ते बांधण्यासाठी म्हणून त्यांनी 20 लाख रुपये हे खरं तर दिलेले होते। त्यामुळे आदिवासी समाजामध्ये रावणाला मानलं जातं आणि रावण दहन हे थांबलं पाहिजे यासाठी म्हणून देखील त्यांचा प्रयत्न असतो। अमोल मिटकरी यांनी देखील म्हटलेलं होतं की मी सरकारसमोर जाऊन त्यांना ही रिक्वेस्ट करणार आहे की रावण दहन जे आहे ते थांबवलं पाहिजे, त्याच्यावर बंदी आणली पाहिजे। त्याचं नंतर काय झालं हे तर माहित नाही। मात्र पुन्हा जर आपण शिर्डी मतदारसंघाकडे आलो तर शिर्डी मतदारसंघामध्ये सदाशिव लोखंडे यांचा पराभव हा रावण संघटनेची नाराजी होती म्हणून झाला का, हेही त्या पराभवाचं एक महत्त्वाचं कारण असू शकतं का? तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा।